आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा येथील राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व वैशिष्ट्यपूर्ण साजरी करण्यात आली। यावेळी सटाणा शहरातून भव्य पालखी मिरवणूक प्रथमच काढण्यात आली। नाशिक येथील ढोल पथक, भजनी मंडळ यांनी शहराचे लक्ष वेधून घेतले होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, महसूल सहाय्यक मच्छिंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, उपनिरीक्षक अतुल बोरसे, माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनवणे, श्रीधर कोठावदे, जगदीश मुंडावरे, विलास बापू दंडगवाळ, रॉयल फौजी अकॅडमीचे संचालक तुषार सर, मयूर सर, बागलान वृत्तांत न्यूजचे मुख्य संपादक व जलकल्याणकारी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, बागलान वृत्तांत न्यूजचे सहसंपादक तथा जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे बागलान तालुका अध्यक्ष सचिन सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ललित खैरनार यांनी केले। काल दिवसभर राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आकर्षक देखावा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आमदार दिलीप बोरसे व सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांची आरती करण्यात आली व पालखी मिरवणूक सुरू करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून ही शाही मिरवणूक काढण्यात आली होती। ठिकठिकाणी सुहासिनी महिलांनी छत्रपती संभाजी महाराजांची आरती केली, तर कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेले नाशिक ढोलचे पथक व करंजगव्हाण येथील वारकरी भजनी मंडळ व मावळ्यांच्या वेशातील तरुणांनी शहराचे लक्ष वेधून घेतले होते। सर्व प्रमुख अतिथींचे यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश भामरे, अब्दुल बोहरी, सचिन अहिरे, प्रवीण खैरनार, अनिल गंगावणे, पियुष सोनवणे, नितीन सोनवणे, गौरव सोनवणे, ओम पगार, हर्षल पगार, हरी गंगावणे, अनिल गंगावणे, गरू सोनवणे, जीवा बगडाने, आदित्य कुमावत, दौलत सोनवणे, दिनेश खैरनार, कृष्णा भामरे, हर्षल डोंगरे, भैया बागुल, सार्थक पाकळे, गोलू वारकर, पंकज मालपुरे, राजू डोंगरे, तेजस कायसत, श्रेयत मुळे, योगेश चंद्रात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले। बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधवसह सचिन सोनवणे।